ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी पोळ्याच्या बाजाराकडे फिरवली पाठ। शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाचा पोळा सण शुक्रवारी साजरा केला जात आहे। यासाठी यवतमाळ शहरातील बाजारपेठ सज्ज आहे। शेतकरी बैलाला सजवण्यासाठी विविध साहित्याची खरेदी करतील असे गृहीत धरून दुकानात माल भरला। मात्र अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी पोळ्याच्या बाजाराकडे पाठ फिरवली आहे। मूग, उडीद विक्री करून शेतकरी दरवर्षी पोळा सण साजरा करतात। यंदा पावसामुळे उडीद, मूग पीक हातात आले नाही। हातात पैसा नसल्याने सण कसा साजरा करावा अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे। त्याची परिस्थिती खूप नाजूक आहे, कारण का उडीद मुगाचं जे पीक आहे ते तर पाण्यानं जवळपास 90% गेलंच आहे। पराठी, कापूस हे जे आहे, सोयाबीन ह्या पिकाचे हाल खूप खराब आहे। म्हणून जरा आम्ही पोळा साजरा कसा करायचा, आम्ही साजरा म्हणजे काहीतरी करून आनंद व्यक्त करत आहे। नाही तर आमची काही परिस्थिती पोळा करायची नाही आहे। आवक नाहीच आहे। मोठे बैल तर ते काय मोठे बैल म्हणजे पाळणं म्हणजे आज एक 2-2 लाख रुपयाची जोडी आहे। ते सांभाळणं आमच्यासाठी खूप मोठं कठीण काम आहे। म्हणून आम्ही हे असे वाढ बैल घेऊन काहीतरी आम्ही शेती आहे म्हणून हा सण साजरा करत आहे। हो, भाव वाढून आहे, पण यावर्षी काही तशी गर्दी वाटत नाही मार्केटमध्ये। भाव वाढून आहे पण गर्दी नाही आहे तेवढी। काय नाव तुमचं? माझं नाव आहे तुळशीराम खताडे। वर्षी परिस्थिती खूप गंभीर आहे। एवढ्या महागाचे माल आणून तरी नाही का कामच नाही आहे। कास्तकार लोकांना कामच नाही आहे पाण्यामुळं। खूप परिस्थिती आहे। एवढ्या महागाचे माल आणून तरी कसं हे करावं तर काही समजतच नाही। आता कामधंदेच नाही आहे मजुराले, आता त्यामुळं काहीतरी हे असं आता कामधंदेच नाही आहे मजुराले। मजुरावरच नाही का ते आमचा धंदा आहे, व्यवसाय आहे। मजुराला कामच नाही आहे, त्यामुळं गर्दी नाही आहे। काहीच नाही, 5 हजाराचा धंदा झाला, फक्त 30 हजाराचा माल आहे आमच्यामुळे। नाही आहे, चान्सेस नाही आहे। काय नाव आहे तुमचं? रेखा मिश्रा।